नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मीरा भाईंदर मनपा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे. याच्या मेगा भरतीला जी आहे तर ती नुकतीच स्थगिती देण्यात आलेली आहे. स्थगिती का देण्यात आलेली? ही स्थगिती कधी उठवली जाऊ शकते आणि याची जाहिरात आगामी काळात कधी येऊ शकते याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी आहे तर ते पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तत्पूर्वी मित्रांनो, सरळ सेवा सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केलेले. नगर परिषदेची नुकतीच अपडेट आलेली आहे की याची परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस या दोघांपैकी एकच घेणार आहे. तलाठीची पण लवकरच जाहिरात येणार आहे. मोस्ट प्रोबेबली ही टीसीएस आयबीपीएस नुसारच होणार आहे. मनपाच्या पण बऱ्याच जाहिराती बाकी आहेत. वन विभाग, दारूबंदी, पोलीस अशा अनेक जाहिराती आगामी काळात येणार आहे. त्या सर्वांसाठी उपयुक्त अशी ही बॅच असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला इनरोल करू शकतात. बघा, 6 एप्रिल 2026 ला नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक बघा. पत्र आहे प्रति आयुक्त मीरा भाईंदर मनपा. मीरा भाईंदर महानगरपालिकेत अग्निशमन व इतर विभागांकरिता सरळ सेवेने राबवण्यात येणाऱ्या कर्मचारी पदभरती स्थगिती देण्याबाबत. तर हे नगर विकास विभागाचे अधिकृत पत्र आहे. याच्यामध्ये मीरा भाईंदर मनपाची जी काही भरती प्रक्रिया होती तर तिला आता इथं स्थगिती जी आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे. स्थगितीचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे सेवा प्रवेश नियम मंजूर नसणे. म्हणजे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्र लिहिलेलं होतं की यांचे सेवा प्रवेश नियम मंजूर नाही, पहिले सेवा प्रवेश नियम सुधारित करावे, त्यांची मंजुरी घ्यावी, त्याच्यानंतरच लक्षात घ्या सेवा प्रवेश नियम मान्य होईपर्यंत स्थगिती द्यावी असे निर्देश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे आगामी काळात मीरा भाईंदर मनपाची जाहिरात यायची असेल तर सर्वात आधी याचे जे काही सेवा प्रवेश नियम आहेत तर ते सेवा प्रवेश नियम आधी या महानगरपालिकेला मंजूर करून द्यावे लागतील. बघा, नरेंद्र मेहता यांनी 6/10/2025 ला पत्र लिहिलं. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला आणि जोपर्यंत आता सेवा प्रवेश नियम मंजूर होत नाही तोपर्यंत तरी ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती आगामी काळात राबवता येणार नाही. लक्षात घ्या, 21/8/2025 ला आपल्याला ही सरळ सेवा भरतीची जाहिरात दिसते, ज्याच्यामध्ये 358 पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. परंतु आता या जाहिरातीला देखील जो आहे तो आता ब्रेक यांनी जो आहे तो लावून दिलेला आहे, हे लक्षात घ्या. खासकर अग्निशमन विभागाचा उल्लेख केलेला आहे. अग्निशमन पदाच्या 241 पदांसाठी वॅकन्सी इथं आलेली होती मित्रांनो, फायरमॅन साठी. आणि या 358 पैकी 70% जागा तर या आपल्याला याच्यात जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. ओके, तर या सगळ्या गोष्टी होत्या. तर आता रिक्त पदांची माहिती ऑलरेडी आहे की 358 पदांसाठी त्यांचं रोस्टर सिस्टीम तपशील सगळं तयार आहे. परंतु मेन काय बाकी आहे त्यांचं, सेवा प्रवेश नियमांना त्यांचे नगर विकास विभाग ज्यावेळी मंजुरी देतील, अंतिम मंजुरी देईल, त्याच्यानंतर ही स्थगिती उठवली जाईल आणि अधिकृत जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करून जे आहे तर ते काम त्यांचं सुरू करण्यात येईल. आपल्याला हे ऑफिशियल लेटर बघा, मी तुम्हाला हे लेटर वगैरे ज्या काही ऑफिशियल गोष्टी बघा 21/8/2025 ला आलेली ही जाहिरात वगैरे या सगळ्या काही बघा, या हे सगळी काही पद होते. आता या सगळ्या पदांना त्यांनी इथं स्टे जो आहे तर तो दिलेला आहे. परंतु मित्रांनो, बाकीच्याही काही जाहिराती नगर परिषदेला पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे, त्याचे सेवा प्रवेश नियम तयार आहेत. बाकी या सगळ्या काही गोष्टी तयार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक चांगली तयारी तुमची जी आहे तर ते करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅचला जॉईन करा. नुकतीच लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.